ची जाणीव आम्हाला झाली आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की आपण अशा या थोर कलाकाराच्या भूमीमध्ये आपण सर्वजण राहतो। हसमुखराव फक्त इथं कलाकारच नाहीत तर या अनेक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे अधिकारी सुद्धा आहेत। मी सकाळपासून बघतोय सगळे एक से बढ़कर एक आहेत। हा सगळे एक से बढ़कर एक आहेत आणि या उल्हास कार्यक्रमामध्ये अगदी तन मन धनानं सहकार्य करणारे सर्व देणगीदार आणि या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांची टीम त्यांचं तर कौतुक करायलाच पाहिजे कारण एवढी मोठी शाळा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि सगळे ओळखायला सोपं जातं। हा आमच्या हसमुखरावचा खूप मोठा प्रश्न सोडला की त्यांना या शाळेचे शिक्षक ओळखायला खूप सोपं गेलं। ड्रेस कोड त्यांना आवडला का हसमुखराव? मला ड्रेस कोड आवडला। जाताना शिल्लक असेल तर घेऊन जाईन एखादा। जाताना हसमुखरावला एखादा ड्रेस कोड आवडला म्हणतात जर गेला कोणीतरी आम्ही घेऊन जाऊ। हसमुखराव तुम्हाला सगळ्याच गोष्टी आवडतात आणि इथून घेऊन जावं असं वाटतं? तसं नाही। मग कसं? जे चांगलं तेच मला आवडतं। बरोबर आहे। मग या लातूरमध्ये तुम्हाला काय आवडलं? आता तसं इथं अवघड आहे सांगायचं। म्हणजे लातूरमध्ये काय आवडलं हे सांगायचं तुम्हाला अवघड आहे म्हणजे नेमकं मला लक्षात आलं नाही। तुमच्या लक्षात पण येणार नाही त्याला हुशार माणसं लागतात। हसमुखराव असं नाही, मी जरी हुशार नसलो तरी समोर बसणारे सगळे अगदी हुशार आहेत आणि कर्तव्य दक्ष आहेत। त्यांचं काम आज आपण सकाळपासून बघतोय। आता सगळे कसे ताजेतवाने दिसतात। बरोबर आहे, आता सगळे ताजेतवाने दिसतंय। मला समजलं। आता सगळे जेवण करून आले ना? हसमुखराव या ठिकाणी आपण जेवण करून आलोय म्हणजे फक्त आम्हाला जेवण केल्यावरच पोट भरतं असं अजिबात नाही। मग कसं भरतं? जशी पोटाच्या भुकेसाठी अन्न लागतं तसं आमच्या ज्ञानाच्या भुकेसाठी इथं ज्ञानदान करणारे सगळे आहेत आणि ते पाहून निश्चितपणे आमच्या ज्ञानाची भूक भागवण्याचं काम आपल्या या विभागातील लातूर जिल्हा, नांदेड आणि धाराशिव या सगळ्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, तिथे अधिकाऱ्यांनी आमची ज्ञानाची भूक भागवण्याचं काम केलं आणि आता हे काम थांबणार नाही आणि थांबवू द्यायचं नाही। अजिबात नाही। आम्ही विश्वास देतो की हे काम कधी थांबणार नाही आणि असणार किती दिवस माहित आहे? नक्की 2027 पर्यंत। 2027 पर्यंत आम्ही काम थांबू देणार नाही आणि 2027 ला आपल्या विभागामध्ये एकही निरक्षर राहणार नाही याची हमी तुम्ही सगळे देणार आहात का? देणार आहात का? याची हमी आपण सगळे तयार आहोत का? 2027 मध्ये आपल्या विभागामध्ये एकही नवसाक्षर म्हणजे निरक्षर राहणार नाही। निश्चितपणे असणार आहे। आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की 2027 मध्ये एकही निरक्षर आपल्या विभागामध्ये राहणार नाही आणि तुमच्या या शुभेच्छा जर आमच्या पाठीशी असतील तर आम्हाला काही कमी पडणार नाही। तिथं जगते ज्या ठिकाणी काम चांगलं तिथं मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। तुम्ही आम्हाला शुभेच्छा देण्याच्या म्हणजे योग्यतेची समजलं। निश्चितपणे आम्ही तुमच्या योग्यतेला पात्र ठरू।